धक्काबुक्की करायची नाही. उमेदवारांना आपल्या उमेदवारांचं आगमन झालंय. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. करण दादा आणि श्रीराम पाटलांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोघं उमेदवारांनी पुढे सर्वांना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आपले लाडके उमेदवार इतिहास रचणारे उमेदवार नमस्कार करतात. राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे 10 खासदार निवडणुकीला उभे असलेले खासदार, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला पंकजा मुंडे या स्वतः बोलल्या की आम्हाला 400च्या वरती जागा द्या, आम्हाला संविधानात बदल करायचा आहे. 10 खासदार जेव्हा बोलतात तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असतो. त्याला संविधान का बदलायचं आहे? का त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे. हे संविधान जेव्हा आलं 1950 साली RSSच्या मुखपत्रामध्ये छापून आलेलं की हे संविधान आम्हाला मान्य नाही, आमचं संविधान हे मनुस्मृती आहे. ज्या मनुस्मृतीने या देशामध्ये चातुर्वर्ण्य आणलं, माणसामध्ये भेदभाव केला, मनुस्मृती आपल्याला मान्य आहे का? त्यामुळे 400 पार ही घोषणा ही दलितांना, मुसलमानांना, अल्पसंख्याकांना, ओबीसींना त्यांची गळ्या कापणारी योजना आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्या विरोधात लढायचंय. काल परवा काय झालं? 102 जागी मतदान झालं. सिक्रेट एजन्सीने सांगितलं 78 जागी धोका होऊ शकतो. त्या रात्री प्रधानमंत्री हे नागपूर दुसऱ्या दिवशी गेले आणि या देशाला लाजवेल असं भाषण केलं. तो हा मूळ प्रश्न जगभरात उभा राहिला. जगभरात एकही पेपर असा नाही, एकही टीव्ही चॅनल असा नाही, फ्रान्स असो, जर्मनी असो, लंडन असो, न्यूयॉर्क असो, त्यांनी या विषयाची नोंद घेतली नाही असं नाही. सगळ्यांनी निषेध केला. माझा विचार नाही की 1947 साली जेव्हा या देशाचे 2 भाग झाले तेव्हा इथल्या मुसलमानांना संधी होती पाकिस्तानात जायची, पण दुसऱ्या मुसलमानांनी सांगितलं कि हमने जिस वतन के मिट्टी को अपने माथे लगाया है उस मिट्टी को छोड़ के हम पाकिस्तान नहीं जाएंगे. अजून किती सर्टिफिकेट द्यायची बोले मुसलमानांनी देशभक्तीची? काय मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंना भडकवण्याचं काम केलं? तुम्ही मुख्य विषयावर बोला ना. तुम्ही काय सांगितलेलं? 2 कोटी नोकऱ्या देऊ, 2 लाख नोकऱ्या दिल्या तर बोला. तुम्ही सांगितलेलं महागाई कमी करू. महागाई कमी झाली का? तुम्ही सांगा. काहीतरी ते आपल्याला तरी भाषा पण समजत नाही. काय ते बोलतात ना, ट्रिलियन काहीतरी इकॉनॉमी आपल्याला नाही समजत. आपण अनपढ माणूस आहे. पण जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा दिसतं की अर्थक्रमामध्ये भारताचा नंबर 139 आहे, 139वा. अमेरिका पहिला आहे. काहीतरी फेकतात. इथे काय हालत आहे केळीच्या शेतकऱ्यांची, इथे काय हालत आहे कापसाच्या शेतकऱ्याची. मला आठवतं आमचं सरकार होतं तेव्हा इथेच आमचे बॉडीगार्ड मित्र हे उपोषणाला बसले होते आणि तेव्हा काय सांगितलेलं? 12,000 रुपये भाव पाहिजे कपासीला. सांगितलं होतं की नाही? आज त्यांना घरी जाऊन विचारा किती भाव आहे. किती? म्हणजे इथल्या खेळ्यांना खतम, इथल्या कपासीला खतम. मेऊंची गोरता आता दिसेनाशीच झालेली. मग केलं काय? केलं काय? आमच्या श्रीराम पाटलांना बोलताना म्हणतात पक्ष बदलून आले. कोण बोलतंय? मी नाव नाही घेत, पण ज्यांनी 5 वर्ष एकाही गावाला भेट दिली नाही, ज्यांनी 5 वर्षात एकही मोठं काम आणलं नाही,
ज्यांनी 5 वर्षात एकदाही उभं राहून भाषण केलं नाही, 10 वर्ष, त्यांनी श्रीराम पाटलांना बोलावं? आश्चर्यच वाटतं. हा तुमचा लोकसभेतला जळगाव रावेरसाठी योगदान काय, याच्यावरती चर्चा करूया. नाही त्या विषयांवर घसरतायत, नाही त्या विषयांवर. 102 मतदारसंघाचं मतदान झाल्यावरती आपल्या पायाखालची वासू जाते म्हटल्यावर पंतप्रधानांनी परत एकदा धर्मद्वेषाला सुरुवात केली. आता हा जनसागर हलणार नाही. त्याचं कारण असं, मला ही निवडणूक बघितली आणि आजची गर्दी बघितली की 1977ची आठवण येते. इंदिरा गांधींना असंच आईबीने सांगितलेलं, तुम चुनाव ले लो, तुम जीत रही हो. इंदिरा गांधींनी निवडणूक घेतली. कोण मोठे होते नाही तो सारखे विचारतात ना, चेहरा दिखाओ, चेहरा दिखाओ, चेहरा दिखाओ. ज्या जनता पार्टीमध्ये आजचा बीजेपी म्हणजे तेव्हाचा जनकंग सामील होता, कोण चेहरा होता इंदिरा गांधींविरुद्ध? एकही चेहरा नव्हता. पण जनतेने निवडणूक हातात घेतली आणि स्वतः इंदिरा गांधींना हरवलं. जेव्हा जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की सत्तेची मगरुरी आली आहे, सत्तेचा माज आलाय, तेव्हा जनता ओरबडून फाडून टाकते. आणि आता हा जनसमुदाय या उन्हात बसल्यानंतर दिसतोय की जनतेने निवडणूक हातात घेतली. आता बीजेपीचं ते कार्यालय बघितलं, काय सुंदर कार्यालय आहे. हा, या सगळ्या जिल्ह्यामध्ये एवढं मोठं कार्यालय उठणं, पैसा आणला कुठनं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतके घाबरट, तितके घाबरट की 2 पक्ष फोडले महाराष्ट्रामध्ये, 2 जणांना गद्दारी करायला लावली. मला तुम्हाला विचारायचं आहे आणि ओरडून सांगा, तुम्हाला गद्दारी बद्दल राग आहे की नाही? पोचत नाही, आवाज पोचत नाही. अरे साला, ज्या उद्धवजींनी आपल्या हातातले सगळे अधिकार शिंदे साहेबांना दिले होते, एकनाथ शिंदेना दिले होते, काय फळ मिळालं त्यांना? जळगावात किती जणांना आले? जळगावात किती जणांना आले? 5 जणांना, म्हणजे 250 कोटी आले किती? आणि एक तुमचा माणूस आहे केस नसलेला, तो तर लय बोलत असतो. आपण काय कोणाचं नाव घेत नाही. पवार साहेबांच्या तर घरातच फूट पडली. आणि काय तर म्हणे शरद पवार हे हुकुमशहांसारखे वागतात. हे कोणी बोलावं? अजित पवारांनी. म्हणजे ज्या अजित पवारांनी प्रेमाने बोलताच येत नाही, त्या अजित पवारांनी सांगा शरद पवार हुकुमशाह आहेत. अरे एकीकडे जयंत पाटील साहेब शरद पवारांचा चेहरा बघितला, त्यांचा हसरा चेहरा बघितला की सर्वसामान्य शेतकऱ्यांना केलेली 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी आठवते. आणि तुम्ही कुठेही गेलात आणि अजित पवारांना बघितलं की शेतकरी म्हणतात 70,000चा सिंचन घोटाळा. हा 2 पवारांमधला फरक आहे. एक स्वतःसाठी जगतो आणि दुसरा महाराष्ट्रासाठी जगतो. 91 साली खासदार झाल्यानंतर 25 ते 30 वर्ष अजित पवार कोणामुळे होते? ते खासगी पत्रकारांना काय सांगतात की 2004 साली त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराला मुलाखत दिली. तो पत्रकार माझा अतिशय जवळचा मित्र आहे. तो मला चहा पित असताना मला म्हणाले की शरद पवारांनी मला डावललं. 2004 साली मला मुख्यमंत्री होऊ नाही दिलं. का तुलाच का मुख्यमंत्री करायचं?
का तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जयंत पाटील मुख्यमंत्री पदाला योग्य नाही आहेत? तुमच्यापेक्षा अनुभवी असलेले त्यावेळेस शहादार पाटील योग्य नव्हते? मग तुम्हाला देऊन शरद पवार घराणेशाही चालवतात, लोकशाही मानत नाहीत, हे महाराष्ट्राला एक उदाहरण घालून द्यायचं होतं का? नाही. आमच्या सारख्या सर्वसामान्य मागासवर्गीयांच्या पोरांना इथपर्यंत आणण्याचं काम हे शरद पवार. तुम्ही यांचा नियोजन खात्याचा अर्थसंकल्प 15 वर्षाचा तपासून बघा. जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पामध्ये आदिवासी खात्यासाठी, मागासवर्गीय खात्यासाठी, अल्पसंख्याक आणि एक प्राध्यापक, एक प्रोफेसर, एक बॅरिस्टर, एक वकील हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसतायत. एससी आणि एसटी आणि ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे. अशा वेळेस हे सर्व नेते भाजपच्या मांडीला मांडी लावून बसतायत. अरे तुम्ही संविधान विरोधी शक्तीच्या मांडीला मांडी लावून बसताय. भारतीय जनता पार्टी म्हणजे काय? भाजपा म्हणजे भाडखाऊ जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी म्हणजे काय? अजून एक नाव देतो, भारतीय जनता पार्टी म्हणजे काय? तर हिंदू मुसलमानों को जलाओ म्हणणारी भारत जलाओ पार्टी म्हणजे भाजपा मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे की या ठिकाणी श्रीरामदादा पाटील आणि करणदादा पाटील यांना आम्ही सर्वता संघटनांच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा जाहीर करत आहोत. आणि या ठिकाणी सांगतो मित्रांनो, जाता एकच गोष्ट सांगतो, जेव्हा आजादीचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस चले जावचं आंदोलन चालू होतं, महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये आंदोलन चालू होतं, त्यावेळेस महात्मा गांधीजींचा खून करणारे हेच नथुराम गोडसेची औलाद यांना निवडणुकीमध्ये आम्हाला धडा शिकवायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी हिंदू मुसलमानांमध्ये दंगली पेटून एससी एसटी ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात जाता जाता एक शेर मानतो साहेब, फक्त एकच शेर देशात काय चालू आहे, सुबह की धूप को ये रात बना सकते हैं, सुबह की धूप को ये रात बना सकते हैं, हर तरफ ये जंग के हालात बना सकते हैं, इनकी सियासत पे भरोसा न करो दोस्तों, ये हर तरफ एक नया गुजरात बना सकते हैं. जय हिंद, जय संविधान, जय तिरंगा, जय हिंद. ऊन एवढं आहे की सगळ्यांनी सावली उडकलेली आहे. आता पुढचे 15-20 दिवस उन्हातानामध्ये आपल्या सगळ्यांना कष्ट करायचे आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये करण बाळासाहेब पाटील आणि रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील या दोघांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने निश्चित करण्यात आलेली. या आपल्या लढाईमध्ये काँग्रेस पक्ष बरोबर आपले आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, महाराष्ट्रातले असंख्य रिपब्लिकन विचारावर, आंबेडकरी विचारावर श्रद्धा ठेवणारे असंख्य लाखो कार्यकर्ते आहेत आणि या राज्यातले बहुजन समाजातले सगळे लोक आहेत. जशी निवडणूक पुढे जाते तसं भारतीय जनता पक्षाच्या लक्षात यायला लागलेलं आहे की यंदाची निवडणूक आपल्या हातातून आता बाहेर गेलेली. मी अनेक ठिकाणी गेलो, संजय राऊतजी देखील अनेक ठिकाणी जाऊन आले, जितेंद्र आव्हाडजी देखील जाऊन आले. आमच्या तिघांचं पक्क मत झालेलं आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुका यंदा जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनतेनेच पुढाकार घेऊन आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करायचा विडा उचललेला आहे. गरज आपण घराघरापर्यंत पोहोचण्याची आहे. या जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांच्याकडे आलेली चिन्ह ही जरा नवखी आहेत.
श्रीराम पाटलांचं तुतारी वाजवणारा माणूस आणि आमच्या करण पाटलांचं मशाल, ही दोन्ही चिन्ह नवीन आहे. पण आता काळ बदललेला आहे. वाऱ्याच्या वेगानं व्हॉट्सअपवर आपल्या उमेदवाराचं चिन्ह काय हे लोकांना कळतं. पण तरी देखील आदिवासी भागात आमच्या गोरगरीब घरातील शेतमजुरांच्या घरातील आमच्या भगिनींना ते दोन्ही चिन्ह पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. सांगण्यासारखं अनेक आहे, पुढच्या सगळ्या सभांमध्ये मी सांगेन. पण यंदाची निवडणूक ही महाराष्ट्रात दोन मराठी माणसांचे पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले. उद्धवजींचा पक्ष शिवसेना पक्ष फोडला आणि शरद पवार साहेबांचा देखील पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. महाराष्ट्रात मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष फोडल्यामुळे सगळ्या मराठी माणसांच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि सगळे ताकदीनं आता कामाला लागलेत. आणि भारतीय जनता पक्ष जो या दोन्ही पक्ष फोडण्याचा बोलविता धनी आहे, त्या भारतीय जनता पक्षाचाच पराभव करायचा या ताकदीनं सगळेजण बाहेर पडलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, अनेक उदाहरणं देता येतील. आमचं सरकार दिल्लीला येणार आहे याची खात्री आता आम्हाला वाटायला लागली. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतोय की शेतकऱ्यांच्या शेतमालावर शेतकऱ्यांच्या अवजारावर शेती करण्यासाठी खरेदी करणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतीय जनता पक्षाने 12%, 18%, 24% टॅक्स लावलाय. तो सगळा टॅक्स आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्यावरचा जीएसटी काढून टाकायचं काम आमचं सरकार करेल. तुमच्या चपलेपासून, शर्टापासून, पॅन्टीपासून, टी शर्ट पासून, टोपीपर्यंत, साडीपासून सगळ्याच वस्तूंवर यांनी टॅक्स बसवला. गरिबाला सोडायचं नाही हा भारतीय जनता पक्षाचा निर्धार आहे. गरिबाकडून जेवढं काढता येईल तेवढं काढायचं आणि या देशातल्या मुठभर श्रीमंतांच्या खिशात द्यायचं, ही यांची भूमिका आहे. आज तुमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये दूध संघ कुणाच्या हातात आहे? बीजेपीच्या हातात आहे. दुधाला किंमत किती? 27 रुपये. 27 रुपये एवढ्या कमी दरात तुमचं दूध खरेदी करतात. माफ करा, 24 रुपये. तुमच्यावर माझा ज्यादा भरोसा आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता तर 24 रुपये. आमच्या भागात दुधाचा दर 34-35 रुपये. 10 रुपये तुम्हाला दुधाचा दर कमी, पण पेट्रोलचा दर आमच्या भागात आणि तुमच्या भागात सारखाच 105 रुपये. गॅसच्या सिलेंडरचा दर सारखाच 1200 रुपये. डिझेलचा दर सारखा 100 गाठायला आलाय. आणि आमच्या दुधाचा मात्र दर, आमच्याकडून जे खरेदी करता त्यामध्ये आम्हाला दर कमी देता. सोयाबीनचा दर कमी, कपाशीचा दर कमी, केळाच्या निर्यातीत तुमचे अडथळे, कांद्याच्या निर्यातीत तुमचे अडथळे. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. आणि म्हणून या देशातल्या जागोजागी शेतकऱ्यांची आंदोलनं झाली, ती चिरडून टाकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा भाजपने केली. 5 रुपयाचं अनुदान या जिल्ह्यात पण आलं दुधासाठी, पण माझ्या माहितीनं 8-10% जास्त लोकांना दुधाचं अनुदान मिळालं नाही. 5 रुपयाच्या अनुदान जे राज्य सरकारकडून आलं ते यांनी खिशात घातलं. मुदत संपली त्यामुळे योजना थांबली. 5 रुपयाला जिल्ह्यातली 90% दूध उत्पादक शेतकरी मुकले. 1 रुपयाचा विमा. शेतकऱ्याला वाटतं की आपल्याकडून 1 रुपया घेतला, पण इन्शुरन्सच्या कंपन्याला राज्य सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत. आणि हजारो कोटी दिल्यावर तुम्हाला ज्यावेळी केळीवर संकट आलं, त्यावेळी गव्हावर संकट आलं, ज्यावेळी कांद्यावर संकट आलं, त्यावेळी विमा मिळायला पाहिजे होता. पण यांच्या कंपन्यांनी तो विमा परतावा, आपल्याला जो नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ती दिली नाही. या सगळ्या प्रश्नांचा आढावा घ्या मित्रांनो. तुमच्या आमच्या जनतेच्या मनातलं राज्य देशात आणायचं असेल
तर काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षाला जो महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे तसा खंबीरपणाने पाठिंबा द्या. आज जळगावचं चित्र वेगळं आहे. आम्ही ऐकत होतो की जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष निवडून आलेला आहे. अनेक वर्ष भारतीय जनता पक्षच निवडून येतो. तो इतिहास जरा बदला. भारतीय जनता पक्षाने तुमच्या पदरात काही घातलं नाही. उलट इथले आमदार खरेदी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. तुम्ही सगळ्यांनी, माझी विनंती आहे, उद्याच्या निवडणुकीत ठामपणानं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या दोन्ही चिन्हावर आपण मतदान करा. व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे या रावेर जळगावचे उमेदवार करण पाटील आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील या दोन्ही पाटलांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे. मगाशी जयंतरावांनी सांगितलं, आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो. भारतीय जनता पक्षात चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत. मगाशी उल्लेख केला, भाडखाऊ जनता पक्ष, भाजपा म्हणजे भाडखाऊ जनता. जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊंना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे. त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आली. या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला आहात. सूर्य आग ओकतोय, घामाघूम झालेला आहात आणि ज्यांनी 250 खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतायत. काय होता इकडं. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली. कोण आहे मी नाव घेत नाही. या पान टपरीवाल्याला बाळासाहेब ठाकरेंनी आमदार केला, मंत्री केला. 4 दिवसानंतर त्याला परत पान टपरीवर बसवायची जबाबदारी सगळे. आणि म्हणून जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे. मगाशी जयंतरावांनी सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले 2 नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष त्या भाडखाऊंनी का फोडले. त्याचं कारण असं आहे, त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला. आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही 400 जागा जिंकणार, 400 पार. याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय, अरे 400 पार काय, या वेळेला भाजपा तडीपार. जळगावच्या आणि रावेरच्या जनतेनं ही तडीपारीची नोटीस इकडल्या गद्दारांना दिली पाहिजे, इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे. 400 पार, अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्या सारख्या सामान्य मराठी माणसासाठी. हा महाराष्ट्र टिकला पाहिजे, हा शेतकरी टिकला पाहिजे. मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पळवायची आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. अब मुझे नहीं आ रहा है 4 जून नंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येते आहे आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब शांतपणे करला. आम्हाला जेलमध्ये टाकले. ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असेल. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार. शेतकरी या देशामध्ये नरेंद्र मोदी वरमण फिरतात. ही गॅरंटी, ती गॅरंटी, ती गॅरंटी. अरे तुझ्या निवडून येण्याची गॅरंटी नाही, तू आम्हाला गॅरंटी. 4 जून नंतर तुम्ही पंतप्रधान राहील का नाही याची गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देता. गेल्या 10 वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याचं काय झालं ते आधी सांगा. मगाशी वक्त्याने उल्लेख केला 2 कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते. 2 कोटी. मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये 2 लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत. उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार ते गुजरातला पळून घेऊन. गुजरातमध्ये नोकर भरती बंद आहे सगळीकडे. बेरोजगार असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील. या राज्यामध्ये या देशामध्ये आज कोणी सुखी नाही आहे आणि अशा निर्घृण सरकारला आपल्याला परत निवडून द्यायचं नाही. उमेदवारी अर्ज भरताना मला इथं हजारोच्या संख्येने जळगाव लोकसभा मतदारसंघातून तरुणांपासून ज्येष्ठ श्रेष्ठांपासून महिलांपर्यंत मोठा वर्ग हजर होता. महाविकास आघाडीचे नेते हजर होते. एक चांगला प्रतिसाद बघायला मिळाला. कालच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं होतं, कोणी आरोप आमच्यावर केले होते की पिक्चर फ्लॉप राहील. त्यांना मी सांगितलं होतं उद्या आमचं ट्रेलर पहिले बघा, मग आपण पिक्चरवर नंतर बोलू. त्याचं एक छोटंसं ट्रेलर आम्ही या ठिकाणी लोकांनी दाखवून दिलेलं आहे. अतिशय उन्हाच्या तडाख्यामध्ये लोकांचं प्रेम आणि लोकांचे प्रतिसाद बघून त्या ठिकाणी खूप आनंद झाला. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी 3-3.5 तास आपण बघितलं असेल ती रॅली उन्हात चालली आणि सभा झाली. खूप चांगला प्रतिसाद लोकांमधून बघायला मिळतोय. लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं एक चित्र आज त्या ठिकाणी बघायला मिळालं. अनेकदा जुन्या हिरोपेक्षा पदार्पण करणारा हिरोच एखाद्या वेळेस सुपरहिट होऊन जातो असं अजून निवडणुकीच्या प्रक्रिया बऱ्याच आहेत. अजून 20 दिवस निवडणुकीला बाकी आहेत. प्रयत्न मागच्या 15 दिवसात जेवढे झाले त्याच्या आज आपण फळं बघितलेत. अजून 20 दिवस बाकी आहेत. दोन्हीकडनं प्रयत्न चालू असतात. ते प्रयत्न आमचे अधिक जोमाने चालू राहणार आहे. त्याचा प्रतिसाद दिवसांदिवस वाढत राहील असं नक्की मला विश्वास आहे. तो पुनर्वसन मंत्री म्हणताय की त्यांचा टीजर जो आहे तो टीजरच राहील, टीजरवर त्यांचा पिक्चर रिलीज होणार. ही काय त्यांचं ऐकलं नाही, पण ते बोलले असतील. आता फिरावं लागेल त्यांना खूप. आजचं चित्र त्यांचा गैरसमज दूर करणार आज. दादा, आज की भीड़ देखकर आप विजय के बारे में क्या सोचते हैं? नहीं, मेरे हर भाषण में बोलो या कोई बाइट में मैंने बोला है विजय
के बारे में चर्चा करना ये मुझे पसंद नहीं है। विजय ये लोगों के हाथ में और वो निवडणूक अधिकारी उसका डिक्लेरेशन कर देंगे। तो विजय के बारे में बात करना मुझे खुद उचित नहीं लगता है। मेरा विजय के प्रति प्रयास अच्छा है, ये मैं बोल सकता हूँ। ओके ओके